इंडियन ऑइल कॉर्पोरेशन धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन कॉलेज संयुक्त दाजीसाहेब रोहिदासजी पाटील कबड्डी टूर्नामेंटचे आयोजन 12 संघांचा सहभाग याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था येथील प्रांगणात आज दिनांक 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन व श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नास पाटील साहित्य आणि मुफी वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दाजीसाहेब रोहिदासजी पाटील कबड्डी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले। या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला। तर या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी एसएससी उपाध्यक्ष बयासो डॉक्टर संजय पाटील, कार्यक्रमाध्यक्ष तथा प्राचार्य डॉक्टर बापूसो रवींद्र वाघ, सचिव मुझफ्फर अली सय्यद, नगरसेवक विजय नाना देवरे, अखिल शेख, जितेंद्र ठाकरे, दिलीप सोळंके, डॉक्टर नरेश बागल, डॉक्टर मोहन पावरा, डॉक्टर निलेश पाटील, डॉक्टर सचिन जाधव, डॉक्टर संजय गोडसे, डॉक्टर शरद भांबरे, डॉक्टर महेंद्र कुमार वाडे, डॉक्टर भैया पाटील, डॉक्टर जितेंद्र तलवार, डॉक्टर सतीलाल कलोर, प्राध्यापक प्रशांत बधाणे, डॉक्टर मच्छिंद्र ठाकरे आदी सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणीतून या ठिकाणी 12 संघातून 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार असून ते 20 खेळाडू सिन्नर येथे राज्यस्तरावर खेळणार असल्याची या ठिकाणी सांगण्यात आले। तर सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देखील देण्यात आल्या। मी शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेमधून जे चांगले खेळाडू निवडले जातील, माझ्या माहितीप्रमाणे 8 संघ आले, चांगल्या याच्यातून 20 निवडले जातील, त्यानंतर 14 खेळाडू निवडले जातील आणि हे स्पर्धा आता राज्य चाचणी स्पर्धा सिन्नर नाशिक इथे आहे, तिथून महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल। मी अपेक्षा करतो की आपला चांगला खेळ त्यांनी सर्वांनी दाखवायचा आहे आणि आभार व्यक्त करतो माननीय भैया साहेबांचा आणि आमच्या नरेश बागल सरांचा। जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने आणि इंडियन ऑइल च्या सौजन्याने सिन्नर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी या ठिकाणी निवड चाचणी ठेवलेली आहे। माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण ही स्पर्धा घेतो। त्यांच्या माध्यमातून या धुळे जिल्ह्यात धुळे शहरात बऱ्याच राष्ट्रीय स्पर्धा आम्ही घेतल्या। कबड्डी, खो खो आणि कुस्तीची ही पंढरी निवड चाचणी स्पर्धांचं उद्घाटन झालं आहे असं अगोदर सांगतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। सिन्नर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अतिशय चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करा, खेळाडू वृत्ती दाखवा आणि धुळे जिल्ह्याचं नाव लौकिक करा। आज धुळे जिल्हा कबड्डी महासंघ, त्याचप्रमाणे इंडियन ऑइल आणि आमचं श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे भाऊसाहेब नास पाटील साहित्य व वाणिज्य महाविद्यालय धुळे यांच्या वतीनं आज ही कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर यापूर्वी आम्ही अनेक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न केलेल्या आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि आज ही स्पर्धा जी होते तर ती मुळात या स्पर्धेतून नगर येथे, सिन्नर येथे प्रामुख्याने या खेळाचं राष्ट्रीय खेळाडू म्हणून सिलेक्शन होणार आहे आणि म्हणून निश्चितच या स्पर्धेमध्ये अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचे गुणवान खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्व खेळाडूंनी चांगला खेळ, सांघिक खेळाची भावना दाखवून खेळ करावा आणि त्याचप्रमाणे हा कबड्डी खेळ जो आहे तो महाराष्ट्रातीलच नव्हे तर खानदेशातील अत्यंत महत्त्वपूर्ण समजला जाणारा पारंपरिक खेळ आहे आणि या पारंपरिक खेळामध्ये आज या धुळे जिल्ह्याचं नाव जे आहे अत्यंत मोठं नाव केलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या खेळाला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झाले। विशेषतः प्रो कबड्डी लीग जी आहे तर त्या कबड्डी लीगमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलं जी आहेत, जे गोरगरीब असतील, दलित असतील, आदिवासी असतील किंवा सर्वसामान्य कुटुंबातील मुलं जी असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाते आणि म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले गुणवान खेळाडू निघतील, त्यांना चांगल्या प्रकारच्या संधी मिळतील आणि म्हणून निश्चितच ते विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचं इंडियन ऑइल, त्याचप्रमाणे धुळे जिल्हा कबड्डी स्पर्धा जी आहे असोसिएशन जे तर त्यांचं नाव चांगल्या पद्धतीने घोषित करतील अशी मला खात्री आहे।